उठ 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 मिसू घाबरली मिसू घाबरली. सायकलवर बसतोय काचव, सायकलवर बसतोय काचव. वो मिस्का के पीछे पीछे घूम रहा था अभी. मिस्का भागी बेचारी. मिस्का के पार्टी so high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. हॅलो हाय. एंजल आलेली आहे स्कूलमधून आणि आज एंजलच्या मनासारखी गोष्ट झालेली आहे. मी ती दाखवते काय ते. इथे फायनली मिश्का नको असं चालू बंद करूस. बंद कर. सनी का होईना पण आमच्या इथे फायनली वायफाय लावलेला आहे तर बरं वाटतं. युजेबल आहे म्हणजे पप्पांचा थोडा प्रॉब्लेम होतो कारण ते कामावरून आलं त्यांना टी व्ही बघावी लागते तर त्यांना ते चॅनल वगैरे चेंज करायला येत नाही आहेत. यूट्यूबमध्ये वगैरे जायला येत नाही पण आमच्यासाठी थोडंसं युजेबल झालेलं आहे ह्यांना बघायला किंवा काय. ह्या खूप त्रास देत होत्या मोस्टली म्हणजे बाबू खूप त्रास देत होती. टी व्ही नव्हती ना डिश काढला हे काम चालू होतं तर त्याच्यामुळे मग तो वायफाय बसवून घेतला. पण बरं पडलं आता ह्यांच्या स्कूलसाठी वगैरे काही करायचं असेल तर लगेच होतो आणि दिवसभर मग डेटा पण संपून जातो आणि मग व्हिडिओज वगैरे अपलोड करायला पण थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा. नाईटला करावं लागायचं पण आता दिवसभरात कधीही मी व्हिडिओ अपलोड वगैरे करू शकते बसवलं आहे तर. चला तर आता एंजल आलेली. एंजलची चाललेली आहे तयारी ट्युशनला जायची. उद्या सुट्टी आहे. आता ट्युशनला जाते संध्याकाळी आणि आता मी लागते जेवणाला. तिची तयारी करू. कुठे नाही जायचं होतं? का नाही जायचं होतं? वायफाय मध्ये टीव्ही बघायची होती. सरप्राईज वायफाय मध्ये टीव्ही बघायची. आता वायफाय कायमचाच आहे. दिवसभर बघू शकतेस तू. पण आता परत एक्झाम आहे तर टीचरने सकाळी सांगितले तिला 2 टाइम पाठवा. मग तिचं थोडंसं मी अभ्यास घेईल. एंजल आता ट्युशनवरून येईल. जेवण झालेलं आहे बनवून. आज सर्व थोडं 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 झालेलं आहे. जे थोडेसे कारले झालेले. कारले खात नाही एंजल आणि ते तर त्याच्यामुळे थोडंसं बटाटा फ्राय केलेलं आहे चटपटीत असं. थोडीशी डाळ आहे बाबूसाठी. आज म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्या 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 थोड्या. कांद्याची पात थोडीशी ती आहे थोडीशी म्हणजे असं थोडेसे 4-5 भाज्या झालेल्या आहेत व्हरायटी पण थोड्या थोड्या आहेत सर्व. चपाती बनवून घेतलेली आहे. आता पाणी आलं. चला पाणी वगैरे भरून घेते. आता एंजल येईल ट्युशनवरून
चला परत भेटते मी तुम्हाला. सर्व कामं झालेली आहेत आता आणि जेवण वगैरे झालेलं आहे. पाणी आलेलं म्हणून पाणी भरून घेतलं, थोडीशी भांडी पडलेली ती घासून घेतली आणि विचार केला सर्व तर साफसफाई झालेली आहे नवरात्रीची, गुरुवारी बसेल. बट आत्ता थोडंसं राहिलं आहे कपाट. मिष्टाचं तर हे सगळं झालेलं आहे, त्या दिवशीच आतमध्ये सरकवून घेतलं आणि मग हे सर्व साफ करून घेतली रॅक. आणि आमचं राहिलेलं आहे हे वालं कपाट. तर म्हटलं आता थोडंसं त्याच्यामध्ये ना हे काढतात ना एंजल वगैरे सगळं, मग एक काढलं की सगळं पाडतात आणि मग तसंच ठेवून देतात. मग ते खूप कंटाळा येतो करायचा. तर विचार केला आता सगळे कपडे व्यवस्थित जरा घडी मारून ठेवून देते आणि मग नंतर जेवण वगैरे करते. तोपर्यंत हे सर्व करून घेते. आणि उद्या पण टाईम नाही मिळणार, कारण उद्या पण थोडंसं डीमार्टला वगैरे जाऊया विचार चालला आहे. आणि संध्याकाळी मग घटाचं सामान वगैरे आणायचं, थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं. त्याच्यामुळे म्हटलं आता हे करून घेते. थोडंसं आहे ते पटकन होऊन जाईल, 15 ते 20 मिनटं, अर्धा तास काय लागेल ते लागेल. आणि मग बाबू आता झोपेतून उठलेली आहे, मग तिला नंतर आता लवकर नाही झोपणार, थोडीशी लेट झोपेल. मग म्हटलं हे करून घेऊयात. चला तर मग दाखवते मी. आलेली आहे कपाटाची अवस्था माझ्या. आता हे सर्व व्यवस्थित घेते ठेवून. जरा एंजलचं आहे थोडाफार व्यवस्थित आहे, तर तिथे थोडेसेच ठेवावे लागतील. बाकी हा सर्व खराब झालेला आहे. चला पटपट आवरून घेते हे. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Top of
there's times सर्व व्यवस्थित सेट झालेलं आहे माझं कपाट. माझे कपडे जास्त वरती नसतात, फक्त गाऊन वगैरे असतात. याच्यामध्ये मी सर्व ठेवून देते माझे कपडे, कारण मी मोस्ट ऑफ द बाहेर जास्त जात नाही. आणि मग गाऊनमध्येच घरात असल्यावरती गाऊनमध्ये मला कम्फर्टेबल वाटतं. घरात असल्यावर कसं गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं, कारण पूर्ण दिवस मग कामं करायची, बाबू मग त्रास देते, मग त्याच्यामुळे मग कपडे ते चांगले जे असतात ते पण खराब होऊन जातात, टॉप वगैरे. त्याच्यामुळे मग मी गाऊनमध्येच मला तरी कम्फर्टेबल वाटतं. ज्याची त्याची चॉईस असते की त्याला तसं वाटतं. मला ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं. कुठे बाहेर जायचं झालं तर मी थोडा वेळ घालते, टॉप काय असेल ते वेअर करते आणि मग आल्यावरती काढून ठेवून देते आणि परत गाऊनवरतीच असते मी. तर म्हणून मग माझे जास्त कपडे मी वरती ठेवतच नाही, सर्व मग त्या बॅगमध्ये वगैरे भरून ठेवते. जास्त एवढं खराब नव्हतं झालेलं, त्याच्यामुळे पटकन झालेलं आहे. चला तर मग आता फ्रेश होऊन घेते, खूप गरम होते, फ्रेश होते आणि जेवण करते. चला तर मग आजचा ब्लॉग एंड करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उद्या परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.